नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 33 छातीचा कटोरी ब्लाऊजचे अस्तर कटिंग सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कमर आहे 32 इंच. तर मी ते 32चा चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि छाती आहे 33. तर मी ते 8.5 इंच घेत आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे शिलाईसाठी. उंची आहे 14.5 इंच. तर मी ते 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे, 15.5 इंच अशा पद्धतीने. तर आता मार्किंग करून घेत आहे. आता मुंडा काढत आहे ब्लाऊजवरून. तर कमरेचा जो साईड पार्ट असतो तो साईड पार्ट ठेवलेला आहे जशी आता तशी, आणि 1 इंच वाढून घेतलेला आहे. आपण मार्किंगसाठी वाढून घेतो तशाप्रमाणे. तर इथे मुंडा आलेला आहे. तर इथे 5.6 इंच मुंडा आलेला आहे. आणि गळा घेतलेले आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3.5 इंच. तर हा आहे पाठीमागील गळ्या पाठीमागील भाग. तर पाठीमागील भागाची कटिंग करून घेते. अस्तर कमी असले की अशाच पद्धतीने मी कट करत असते. आधी पाठीमागील गळा, मग नंतर समोरील पार्ट पेपरवरती ठेवून कटिंग करत असते मी. पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे 1.25 इंचावरती. आणि पाय होती तो खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ना, तो बलून टाईप मधला पाय ते आहे. त्याच्यामुळे तर कपडा अजून जास्त लागेल. तर इथे मार्किंग झालेली आहे पाठीमागील गळ्याची. आता कट करून घेत आहे. तर पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर मी आता बाही कट करते. तर 1/2 इंच सोडून पाठीमागील मुंडा मोजून घेत आहे. तर इथे आळलेली आहे 9.5 इंच. तर मी आता कपड्याला डबल फोल्ड करणार आहे अशा पद्धतीने. 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ब्लाऊजची उंची आहे ते. ब्लाऊजची उंची आहे 11.5 इंच. तर मी अर्धा इंच कमी करते. खूप मोठी आहे ही पाई. बलून टाईप कस्टमरने सांगितलेला आहे की जास्त फुगा असलेला नको म्हणून. तर मी ते 1.25 इंचावर 4 ते 5 प्लेट पाहिजे होते त्यांना. तर मी ते 1.25 इंचावरती मार्किंग करत आहे आणि या साईडने 3 इंचावरती. तर हा बॉक्स आता मी बनवून घेते. दंडघेर घेतलेला आहे 6.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला. आणि शोल्डर राऊंड करत आहे 3 इंचावरती. बघू शकता.
इथे 4 इंचावरती मार्किंग घेत आहे मी. 4 इंचापर्यंत याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघू शकता. तर तयार आहे. खूप कमी प्लेट पाहिजे होते त्यांना, वरच्या साईडला फुगा खूप म्हणजे खूप कमी पाहिजे होता, त्याच्यामुळे मी अशा टाईपमध्ये कट करून घेतलेला आहे. तर इथे बाही तयार आहे. तुम्हाला प्लेट टाकून सुद्धा दाखवते आता. ह्या साईडला दोन आणि ह्या साईडला दोन, मध्ये एक प्लेट. फक्त 5च प्लेट पाहिजे होते त्यांना. तर पूर्ण व्हिडिओ ब्लाऊज शिवल्यानंतर मग या ब्लाऊजचा लुक, बाहीचा लुक दाखवतेच मी तुम्हाला. आता समोरील भागाची कटिंग करत आहे. पाठीमागील भाग पेपर घेतलेला आहे. आता पाठीमागील भाग घेतलेला आहे आणि जशास तसे कटिंग करत आहे मी. तर इथे कट केलेली आहे. तर समोरील गळा आहे 6.5 इंच. 6.5 पावणे 6 इंचावरती मार्किंग करते. गळा घेतलेला आहे 2.5 इंच. मुंडा आहे 5.5 इंच. पाव इंचावरती मुंडा मार्किंग करून घेते आता. आणि क्रॉस पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडने 3.25 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच. क्रॉस पट्टीचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीने. समोर गळ्याचा आकार आहे गोल. क्लिक दाखवा. समोर मुंडाचा आकार देत आहे. कटोरी आहे 5.25 इंच. 5.25 इंच समोरील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती आणि गळ्याला 1 इंचावरती मार्किंग करून मी कटोरीचा आकार देत आहे. तर इथे समोर भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. अस्तरवरती कट करून घेत आहे.
कटोरीची. कटोरी वाढून घेते डायरेक्ट कपड्यावरती. तर असे तिरकसमध्ये ठेवलेली आहे कटोरी आणि आधी जशाच तसे मार्किंग करून घेत आहे. तर ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1 इंच आणि याचा मध्य काढलेला आहे. आता 9 इंच आलेला आहे. मध्यावरती करून घेतलेले आहे. मध्यापासून 1.5 इंचावरती. या साईडला कपडा कमी पडला यासाठी मी थोडा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथे 1/2 इंच. कटोरीचा आकार घेत आहे. अशा पद्धतीने. तर इथे 32 साईज कटोरी ब्लाउज कटिंग झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक साईजची कटोरी ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.